धनुष्यबाण नको, मशालच लावा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत. तसेच कोर्टाचा आमदार अपात्रतेचा निकाल 50 वर्षांनी येईल असं म्हणत ठाकरेंनी कोर्टाला शेवटची विनंती केली आहे. शेवटची विनंती करतो, नाहीतर नाद सोडतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. ठीक आहे, आज सुद्धा माझं आव्हान आहे. तुम्ही पक्ष चोरलात, चिन्ह चोरलात, सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागणार आहे. उद्या का 6 तारखेला सुनावणी आहे. आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे. येत्या 5, 10, 50 वर्षामध्ये निकाल नक्की लागेल. ना आता एवढा आमचा विश्वास आहे, आमचा अंधविश्वास आहे न्यायदेवतेवरती. एक 50 वर्षामध्ये निकाल नक्की लागेल. पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल. मी जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल मागण्यासाठी न्याय मागायला आलेलो आहे. आणि आजचं हे जे शिबिर आहे, हे शिबिर आणि तुम्ही सगळे माझे शिवसेनेचे वकील आहात. जनता आपला न्यायाधीश आहे आणि त्या न्यायाधीशाकडे जाऊन आपल्या संघटनेची, आपल्या शिवसेनेची बाजू मांडणारे तुम्ही शिवसेनेचे दूत आहात, शिवसेनेचे वकील आहात. ही जनता न्यायालयामध्ये सुनावणी आजपासून सुरू झाली आणि निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा जनतेच्या रूपाने बसलेला तिकडे तो जनता जनार्दन रूपी न्यायाधीश असेल. त्यांनी दिलेला न्याय हा आपल्या बाजूने असेल. हा मला आत्मविश्वास आहे. बाकी कोर्टाला सुद्धा मी विनंती अनेकदा केलेली आहे. एक शेवटची विनंती करतो, नाही तर आम्ही आता नाद सोडतो. लोकशाही ही केवळ शिवसेनेची लढाई नाहीये. अपात्रतेचा निर्णय आता संपली, टर्म संपली. आता उद्या जरी त्यांना अपात्र ठरवलं तरी देखील उद्याची निवडणूक लढू शकतात. मग आम्हाला मिळाला कुठे नाही. पण आज आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघतोय की दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करून चोर बाजार मांडणारे खुनी जर का आमच्या राज्यावरती राज्य करत असतील तर आम्ही कोर्टाकडनं अपेक्षा केल्यानंतर तिथून जर न्याय मिळायला विलंब होत असेल तर दुसरा आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायची न्यायाची? मी माझ्या जनतेकडनंच करणार. ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची. अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे. नाही, आता तिकडे मला मशाल पाहिजे. आणि मशाल केवळ बोर्डवर नकोय, मशाल ही आपल्या हृदयात धगधगती पाहिजे. आणि आणखीन एक सांगतो, हे फार छान केलेलं आहे. ह्याच्यात कुठेही काही चूक नाहीये, फक्त एक कमी आहे. तो म्हणजे शिवसेनेचा वाघ. जो मुनगट्टीवारकडे नाहीये, जो भाजपकडे नाहीये. तुम्ही नखं घेऊन बसा, पण वाघ माझ्याकडे आहे. पुण्यामध्ये लुटतायत, मुंबईमध्ये लुटतायत, सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर देऊन टाकतायत आणि त्या रूपाने पैसा उभारतायत. हाच पैसा या निवडणुकीमध्ये वापरणार. आणि हे कमी पडतंय म्हणून आता लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल, म्हणजे तुम्ही लाच घेऊन मतं विकत घ्यायला बघताय. महाराष्ट्र स्वाभिमानाने जगणार आहे, भिकेवरती जगणारा महाराष्ट्र नाहीये. नवीन संसद भवनही घडते. हे जे नवीन संसद भवन आहे ते ज्यांनी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदी बुजवण्याचं काम करतोय. ही माझी माहिती आहे. हा गुजरातचाच आहे, औरंगजेबाच्याच राज्यात जन्मलेला आहे. मग कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका. मग काय, पैसे गेले तरी जातील, जाऊ दे, पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुंबडी भरली पाहिजे. पुणेकर मेला तरी चालेल, पण नदी बंद झालीच पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये पैसा पडलाच पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना सांगतोय, जरा 3 महिने थांबवा, नंतर तुमचा सुद्धा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही आम्ही.